हे गाईज, कशा आहात सगळेजण? तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर तुमच्यासोबत आज मी एक रेसिपी शेअर करणार आहे, पनीर व्हेज बिर्याणी. तर जे सामान आहे अवेलेबल माझ्याकडे सध्या, तर मी त्याच्यामध्येच ॲडजस्ट केले आणि खूप सोपी आहे पद्धत. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा आणि मला सांगा कमेंटमध्ये कशी झाली ते. आणि मी पण माझी सांगणारच आहे तुम्हाला टेस्ट करून. तर इकडे होते पिल्लू, मस्त पैकी इकडं तांदूळ शिजायला. आणि पिल्लू काय करते पिल्लू? तर असं मस्त फोडणी देण्यासाठी तेल गरम केले मी. त्यामध्ये जिरा आणि आपलं लवंग वगैरे टाकायचं, खडा मसाला. त्यानंतर फोडणी पण दिली मी, बघू शकता तुम्ही. आणि मस्त याला उकळू येऊ द्यायचं. यामध्ये घेतले मी कोथिंबीर, कांदा, टमाटर आणि पनीर आणि धनिया पावडर, लाल मिर्च पावडर. त्यानंतर आपले घरचे मसाले घेतले मी, बघू शकता तुम्ही. त्याला मस्तपैकी असं उकळी द्यायची. आणि त्यानंतर बिर्याणी मसाला घेतले. आणि बिर्याणी मसाला तर अजिबात विसरू नका, यानेच खूप छान टेस्ट येणार आहे आता बिर्याणीला आपल्या. आणि इकडे पिल्लूची मस्ती तुम्ही बघू शकता. पिल्लूच काढले आमच्या. लावून टाकते पिल्लू, लावून टाक बेटा, लावून टाकायचं बिट्टू. तर मी असं सर्व तुम्हाला दाखवलं तेच मी काय काय सामान वगैरे घेतले ते. तिकडं मस्त असं तर असं मस्त आपला भात शिजून झालाय. चाळणीमध्ये काढून घेते कारण पाणी सगळं खाली पडते. बघू शकता तुम्ही, खूपच गरम आहे. सर्व काढून घ्यायचं एका चाळणीमध्ये, सगळं पाणी विसरून जाते. म्हणजे आपलं असं पाणी वगैरे नाही दिसणार आणि मोकळं पण राईस होणार आहे. तर त्यानंतर तेल ॲड केले मी. आणि त्याच्यानंतर आपल्याला पनीर तळवायचं आहे. आणि मस्त सुंदर असं पनीर तळायले. खाली अजिबात लागू देऊ नका. बघू शकता तुम्ही. पनीर आता मी काढून घेते. खूप छान तळले पण लाल लाल पण झाले. पिल्लू थांब ना, पिल्लूचा आवाजला थोडं इग्नोर करा कारण पिल्लू खूप मस्ती करायला. पिल्लू काय करतो पिल्लू? आणि याच्यात थोडं जास्त तेल झालंय कारण पनीर तळण्यासाठी घेतलं होतं मी. याच्यात थोडं तेल मी काढून घेते पहिले. खूप जास्त होईल तेल, जास्त तेल होईल, थोडं काढून घेते मी कारण याच्यातच फोडणी द्यायची आपल्याला. थोडं ठीक आहे तेल आता. तर सर्वात पहिले मी कांदा टाकते. आणि हे मुलगा काय करायला आहे? पाणी कशाला चालू करतो राजा? बंद कर, वॉश करतो का हात? छान मस्त असं लाल लाल होऊ द्यायचं आपल्याला कांदा. त्यानंतर मी हे घेतलेलं सामान खडे मसाले मी टाकून देते. त्यानंतर मी याच्यात अद्रक आणि लसूण आणि आपलं कोथिंबीरची पेस्ट पण टाकली.
बघू शकता तुम्ही. त्यानंतर टमाटर पण टाकते मी. सुंदर असं परतून घ्यायचं याला, मस्त लालसर होऊ द्यायचं. धनिया पावडर आणि आपलं लाल मिर्च पावडर, आपले घरगुती मसाले याच्यात ॲड केलेत आणि बिर्याणी मसाला पण ॲड केला मी. तर हे सर्व याच्यात टाकूत आपण. जास्त तिखट नाही करणार कारण पिलूच्या पप्पाला नाही आवडत तिखट जास्त. त्यानंतर माझ्याकडे लिंबू नाही आहे तर मी आपलं दही टाकणार आहे थोडंफार. जास्त आंबट नाही आहे हे दही. तर मस्त असं परतून घ्यायचं हे. बाबू आणि ज्याच्याकडे असेल तर अवेलेबल टाकू शकता तुम्ही मटर. थोडेफार मटर पण ॲड केले त्याच्यामध्ये. मस्त तेल पण असं सुटले. त्यानंतर पनीर ॲड करते मी, बघू शकता तुम्ही. कपड़ा ते राजा उतर ना बेटा आता खाली. पापा द्यायचा का? तुला बघत बघत मला असं काम करावं लागते घरचं. हळू. कोथिंबीर ॲड केली मी याच्यामध्ये, बघू शकता तुम्ही. मीठ ॲड करते थोडंफार. पहिले टाकलं होतं कारण थोडंच टाकायचं होतं आपण याच्यामध्ये. त्याला झाकून ठेवते मी थोडा वेळ. आणि हे जे राईस होतं ते प्लेटमध्ये काढून घेते मी. पूर्ण पाणी निघलं याचं छान असं सुंदर. मी बासमती तांदूळ यूज केले त्याच्यामध्ये, तुम्ही बघू शकता. मस्त असं सुंदर याला तेल सुटले. आणि मी आता याचा मला गॅस कमी करते थोडाफार. आणि हे जे आहे ते राईस मध्ये टाकून देते सर्व. बघू शकता तुम्ही. त्याच्यामध्ये टाकून पण घेतले मी. आता मिक्स करायचं आपल्याला हे. सुंदर असा फ्लेवर पण आलाय. मी कलर नाही यूज केला. हे एकजीव करून घेते आणि पुन्हा भेटते तुम्हाला. आणि पातेल्यामध्ये पण ॲड केलं मी. आता इकडं तवा गरम केलाय तर हे पातेल तव्यावर ठेवते मी. मस्तपैकी बघू शकता तुम्ही. झाकून पण ठेवते. नाहीतर काही जड ठेवले, कोळपाटने ठेवले मी. आणि आता कमी गॅस करते आणि त्यात दम देते मी. तर कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा. आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनवर पण प्रेस करा. लगेच तुमच्याकडे नोटिफिकेशन येईल जे लगेच मी व्हिडिओ पोस्ट करेल त्याच्यामध्ये. तर
काय करायचं तू? थोडं घ्या बाबडीला चा थोडं शूट करायला. चल